चला तर मग आज आपली पहिली संडे राईड आहे इन कॅमेरा करू. तोपर्यंत आपण गाडीला लावू कोल्ड स्टार्टला. हे कोल्ड स्टार्ट होईल तर आपण रेडी होऊ. तर आपल्याला पुढं निघायचं आहे, खूप दूर जायचं आहे. गाणगापूर गाठायचं आहे आज. सकाळी थंडी जास्ती होती त्याच्यामुळं म्हटलं की चहा पिऊनच पुढं निघावं. मग चहा पिण्यासाठी गेलो आम्ही. अशा प्रकारे सकाळची सुरुवात बसवेश्वर चौकातील येवले चहाच्या लेमनटीनं करून इथून पुढे निघणार आहोत आपण. चला आस्वाद घेऊ लेमनटीचा, कारण लातूरमधले फेमस लेमनटी इथे आहे. चहा पिऊन झाल्याच्या नंतर वातावरणाचा आनंद घेत आम्ही चौरस्त्याला पोहोचलो, कारण पोटपूजा हे पण गरजेचंच आहे. मग चौरस्त्याला पोहोचलो, तिथं एका हॉटेलवर थांबलो कॉर्नरच्याच, आणि त्या ठिकाणी सुंदर अशा प्रकारचा नाश्ता भेटला. तो नाश्ता करून तिथून पुढच्या वाटचालीस सुरुवात केली. सकाळी 8 वाजता सुरू केलेली राईड आता आपण गाणगापूरपासून 2 ते 3 किलोमीटर अंतरापर्यंत पोहोचलेले आहोत. थोड्याच वेळामध्ये गाणगापूरमध्ये पोहोचतो आणि तिथून पुढे बाकीचा ब्लॉग कंटिन्यू करू. गाणगापूरमध्ये एंटर केल्या पहिलाच राईड घ्यायचा. तो रस्ता सरळ संगमला जातोय, आपण त्याच रस्त्यानं असतो त्या. हेच ते क्षेत्र आहे जिथे भीमा आणि अमरजा या दोन्ही नद्यांचा संगम झालेला आहे, आणि हे पवित्र ठिकाण आहे. या ठिकाणी स्नानासाठी जायचं, आम्ही पण स्नानासाठीच जात आहोत. मी सध्या आलेलो आहे संगम क्षेत्रावर. याच ठिकाणी भीमा आणि अमरजा या 2 नद्यांचा संगम होतो, आणि हेच ते संगम क्षेत्र आहे. गाणगापूरला आल्याच्या नंतर सर्वजण सुरुवातीला याच ठिकाणी येतात, आंघोळ करतात आणि इथून पुढचा प्रवास सुरू करतात. हेच ते ठिकाण आहे ज्या ठिकाणी औदुंबराचे वृक्ष आहे, आणि या ठिकाणी बसून सर्व जे कोणी भक्त आहेत ते गुरुचरित पारायणाचे पठण करतात. परतताना रस्त्यामध्ये भस्माचा डोंगर लागतो, त्या ठिकाणी जायचं, भस्म घ्यायचा आणि मग तिथून पुढे मंदिराकडे यायचं. मंदिरामध्ये आरतीची वेळ ही दुपारच्या 12 वाजताची आहे, त्यामुळे आपल्याला या ठिकाणी दुपारी 12 वाजण्याच्या आतच हजर झालं पाहिजे, तेव्हाच आपल्याला आरती भेटते. आणि हेच ते ठिकाण आहे ज्या ठिकाणी बाहेरील बाधा जी आहे ती दूर होते. घड्याळाची 12ची घंटा वाजताच मंदिरामध्ये ढोल वाजण्यास सुरुवात होतो, आणि भक्त माधुकरी वाटण्यासाठी किंवा घेण्यासाठी बाहेर निघतात मंदिराच्या. जोपर्यंत आरतीची वेळ चालू आहे तोपर्यंत सर्वजण माधुकरी घेतात, आणि जे कोणी माधुकरी वाटप करण्यासाठी आलेले आहेत ते माधुकरी देतात.
माधुकरी म्हणजे दुसरं काही नाही, प्रसादच आहे, पण या ठिकाणी भक्ताकडून भक्तांना वाटला जातो. दत्तगुरूंचे नाव मुखी घेत श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त म्हणून मी थोडासा प्रसाद घेतो खाण्यासाठी. या ठिकाणची ही एक गोष्ट मला खूप आवडली की प्लास्टिक नाही, काही कचरा वगैरे नाही. बदामाच्या पानावर माधुकरी घेतली जाते आणि ज्यावेळेस तो प्रसाद आपण खाऊन होईल त्यावेळेस ते उरलेले पान हे तेथील सोडलेले जे काही गाई म्हशी आहेत त्यांच्या खाण्यामध्ये येतो आणि हा प्रसाद वेगवेगळ्या लोकांकडून वेगवेगळा घेतलेला हा एकत्रित करून खाण्याचा जो आस्वाद आहे, जो आनंद आहे, तो मी शब्दामध्ये व्यक्त करू शकत नाही. याची चव मी तर ते सांगूच शकत नाही, एवढी सुंदर चव आहे. कारण हा एक नाही, सर्वांचं मिश्रण आहे. सगळ्या गोष्टी मिश्रण करून एकत्र खाल्ल्या. गाणगापुरात आला तर कल्लेश्वर मंदिरला नाही आला तर तुमचं दर्शन नक्कीच अपूर्ण राहील, अशी इथली मान्यता आहे. इथं कल्लेश्वर मंदिरामध्ये कल्लेश्वर महादेवाचं मंदिर आहे, त्याच्याच बाजूला इकडं दुर्गा माता मंदिर आहे, दुसऱ्या बाजू आहे याच्या मंदिराच्या पहिल्या साईडला आहे नवग्रह मंदिर आणि पंचमुखी गणपती मंदिर आणि त्याच्याच पाठीमागच्या साईडला आहे शनी मंदिर. हे इथं छोटे छोटे मंदिराचे छोटेसे मंदिर आहेत. तुम्हाला इथं नक्कीच यायला लागेल कारण वातावरण एकदम मस्त आरामदायक आहे. नदीच्या बाजूला असल्यामुळे सुंदर असे हिरवळ पण पसरलेले आहेत आणि एकदम मन असं रमवून ठेवणारं वातावरण या ठिकाणी आहे. तिथंच कल्लेश्वर मंदिरापाशी आम्हाला आमचं छोटं वस्तात मिळालेलं आहे. काय करा याने की माझं नाव, चॅनलचं नाव, सगळ्या मी त्यांची फॅमिली पण तिथं सगळ्यांना हाय केलं आणि तिथून पुढे निघालो. इथे आणखीन एक चांगली गोष्ट म्हणलं तर इथली घोडागाडी, जे की वीरू चालवतो आणि बसंती पाठीमागे बसलेली आहे. अशा प्रकारे माझं गाणगापूर दर्शन संपलेलं आहे आणि मी आता परतीच्या रस्त्याला निघालो आहे. तुम्ही नक्कीच कळवा कमेंटमध्ये की हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. चांगला वाटला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनलला आणि थोडंसं मोटिवेशन पण द्या कमेंटमध्ये. कारण ही तर फक्त सुरुवात आहे, इथून पुढे माझी जर्नी सुरू होणार आहे. हा सुरुवातीचा व्हिडिओ आहे जो की मी पोस्ट करत आहे. हां, भीती वाटत आहे करताना कारण मला बोलताही आलेलं नाही, भरपूर गोष्टी चुकलेल्या आहेत, त्याच्यामध्ये पण इम्प्रूव्हमेंट करेन. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये आता.